साधुकथांतून व्यक्तिमत्व विकास. संपादन, संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव गटाटे. प्रकरण 87. श्री गुलाबराव महाराज. आपल्या विदर्भातील उत्तुंग प्रतिभेचा आविष्कार म्हणजे संत श्री गुलाबराव महाराज. आज 6 जुलै 1985 म्हणजे त्यांची 104वी जन्मतिथी. त्या निमित्ताने त्यांचे पुण्यस्मरण. महाराजांनी स्वतः जन्मांध असूनही वयाच्या केवळ 34 वर्षाच्या आयुष्यात भारतीय परंपरेचा जिवंत वारसा आपल्या समाजाला पुन्हा सुपूर्द केला. त्यांचे शिक्षण झाले नव्हते, पण स्वतःच्या प्रज्ञाचक्षूंनी त्यांनी अध्यात्मविद्या आत्मसात केली. एकेन विद्यातेन सर्वं विद्यात्तमं भवति या श्रुतिवाक्याचा स्वतः अनुभव घेऊन त्यांनी आपली प्रतिभा झळाळून सोडली. 1901 साली त्यांना ज्ञानेश्वर माऊलींचा अनुग्रह झाला आणि वयाच्या 20व्या वर्षापासून शेवटपर्यंत म्हणजे केवळ 14 वर्षे त्यांनी दिवसरात्रीचेही व्यवधान येऊ न देता अव्याहत ज्ञानसत्र चालविले. महाराजांचा काळ 1881 ते 1915 म्हणजे ऐन इंग्रजी अंमलाचा होता. गुलामगिरीने भारतीय समाजमानस ढवळून निघाले होते. पाश्चिमात्यांची भौतिक प्रगती पाहून सामान्य समाजाचे नेत्र दिपून गेले होते. श्री गुलाबराव महाराजांनी वेदांतशास्त्रात अद्वैतावर आधारलेला अनध्यस्त विवर्ताचा सिद्धांत मांडून संतांच्या प्रेमभक्तीला शास्त्रीयत्व प्रदान केले, अद्वैताला मधुर केले. षडदर्शने परस्पर विरोधी नसून क्रमाक्रमाने अद्वैताकडेच नेतात असा समन्वय करून दाखविला. संगीतशास्त्रात भातखंडे यांचेही खंडन करून प्राचीन आर्य संगीताची मांडणी केली. काव्यसूत्रे लिहून साहित्यशास्त्र निर्माण केले. डार्विनच्या उत्क्रांतीवादाचे खंडन केले. आर्य हा वंश नसून सुसंस्कृत मनुष्य म्हणजे आर्य हे सप्रमाण दाखवून दिले. शूद्र आर्यांचाच भाग आहे हेही सप्रमाण मांडले. आर्य बाहेरून भारतात आले नसून 2500 वर्षापूर्वी सर्व जगात आर्य संस्कृतीच नांदत होती हे इतिहासावरून सिद्ध केले. सर्व धर्म मूळ सनातन धर्माच्याच शाखा आहेत असा सर्व धर्म समन्वय करून दाखविला आणि सर्व धर्माचे खरे लक्षण म्हणजे सत्वगुणाची वृद्धी असे दाखवून सर्व धर्माच्या मुळाकडे अंगुली निर्देश केला आणि हे सर्व परखड युक्तिवादाच्या बुद्धिवादाच्या चौकटीत मांडले. आधुनिक भौतिक विज्ञानाचा उहापोह करताना त्यांनी प्राचीन न्यायवैशेषिक दर्शनाचा विचार केला. आमचे वैशेषिक दर्शन हे प्राचीन आर्यांचे भौतिकशास्त्र होते हे सिद्ध करताना त्यांनी प्राचीन संस्कृत ग्रंथातील पुष्कळ वैज्ञानिक शोधांचे संदर्भ दिले आहेत. 1915 मध्ये महाराजांनी इहलोकाची यात्रा संपविली. त्यामुळे या विज्ञान क्षेत्रातील मार्गदर्शक तत्वाशिवाय अधिक काही मांडले गेले नाही. परंतु ही मार्गदर्शक सूत्रे मात्र संस्कृतवेत्या अशा विज्ञाननिष्ठांना नक्कीच दिशा दाखविणारी आहेत यात मुळीच अतिशयोक्ती नाही. प्रकरण 87 येथे समाप्त. प्रकरण 88. समाजसेवेतील पथ्य. पश्चिमेकडील देशात धर्मोपदेशाचे कार्य हिंदुस्थानाच्या हितासाठीच चालू करण्यात आलेले असून ते तसेच चालू राहील जोवर पाश्चात्य लोक आम्हाला
सहाय्य करीत नाहीत तोवर आमचा उत्कर्ष होणार नाही, अशी आज परिस्थिती उत्पन्न झाली आहे. आपल्या देशात अद्यापि गुणांचे चीज होताना आढळत नाही, आर्थिक बळ नाही आणि सर्वात दुःखाची गोष्ट अशी की आपल्याकडे व्यवहाराकरिता तर मुळीच नाही. आवश्यक अशा साधनांचा या देशात अभाव आहे. आपल्याजवळ बुद्धिमत्ता आहे पण कर्मशीलता नाही. आपल्यापाशी वेदांतासारखे सर्वोच्च तत्त्वज्ञान आहे पण ते व्यवहारात उतरविण्याचे सामर्थ्य नाही. आपल्या धर्मग्रंथांतून वैश्विक समतेचा सिद्धांत सांगितला आहे पण प्रत्यक्ष व्यवहारात आपण अगदी उलट वागतो. याच हिंदुस्थानात अत्युच्च प्रकारचा निस्पृह निस्वार्थी कार्याचा महिमा उपदेशिला आहे पण प्रत्यक्ष व्यवहारात आपण भारतीय अत्यंत निर्घृण, अत्यंत निर्दय बनतो. व्यवहारात आपल्या हाडामासाच्या शरीरापलीकडे आपण विचार करू शकत नाही. तरीही अशा भयानक परिस्थितीतूनच आपले कार्य आपल्यालाच पुढे रेटावयाचे आहे. दुसरा पर्यायच नाही. चांगल्या वाईटाचा विवेक करण्याचे सामर्थ्य प्रत्येकाचेच ठायी असते हे खरे, परंतु दोष, भ्रम आणि दुःख यांनी भरलेल्या संसार लहरींनी विचलित न होता जो एका हाताने अश्रू पुसतो आणि दुसऱ्या हाताने दृढपणाने मोक्षमार्ग दाखवितो तोच खरा धीर आणि उदात्त पुरुष होय. एका बाजूस थंड गोळ्याप्रमाणे स्थितिप्रिय समाज आहे तर दुसरीकडे अशांत, उतावीळ आणि आग ओकणारे सुधारक आहेत. पण कल्याणाकडे जाणारा मार्ग या दोहोंच्या मधून जातो हे जाणून घेणारे फारच थोडे आहेत. मी जपानमध्ये असे ऐकले की तेथील लहान मुलींची अशी श्रद्धा असते की आपण बाहुल्यांवर जीवेभावे प्रेम केले तर त्या बाहुल्या जिवंत होतात. म्हणूनच जपानी मुलगी आपली बाहुली कधीही तोडीत फोडीत नाही. माझीसुद्धा अशी श्रद्धा आहे की स्वतःचे पूर्वकालीन गौरवपूर्ण वैभव गमावून बसलेल्या विवेकहीन, पददलित, भुकेने वखवकलेल्या, तंटेखोर आणि मत्सरी अशा या भारतीयांवर जर कोणी हृदयापासून प्रेम करू लागला तर हिंदुस्थान पुन्हा जागा होईल. दारिद्र्य आणि अज्ञान यांच्या भोवऱ्यात सापडलेल्या अधिकाधिक अधपतनाच्या गर्तेत बुडत जाणाऱ्या अशा आपल्या कोट्यावधी देशबांधवांचे कल्याण व्हावे अशी मनापासून तळमळ असलेले, त्यासाठी उत्कट प्रयत्न करणारे, विशाल हृदयाचे शेकडो स्त्री पुरुष जेव्हा व्यक्तिगत जीवनातील सुखविलासात दंग होण्याच्या इच्छा सोडून देतील, देशकार्यात जीवनाला झोकून देतील, तेव्हाच भारतात जागृती घडून येईल. माझ्या यकच्चित जीवनातही मला अनुभव आला आहे की सदहेतू, निष्कपटता आणि असीम प्रेम यांच्या योगाने जगाला जिंकता येते. हे गुण अंगी असलेली एकटी व्यक्ती लक्षावधी ढोंग्यांच्या आणि नरपशूंच्या दुष्ट योजना धुळीस मिळविण्यास समर्थ असते. प्रकरण 89. आनंदाचे डोही, आनंद तरंग. प्रश्न: आनंद हेच जर परमात्म्याचे स्वरूप आहे तर ज्याला ज्या गोष्टीत आनंद आहे ती त्याने करणे यात वाईट काय आहे? स्वामी माधव नाम. आनंद हे परमात्म्याचे स्वरूप आहे हे खरे, परंतु आपण समजतो तसा आनंद तो नव्हे. आनंदाचे निरनिराळे प्रकार आहेत.
निरनिराळ्या पातळ्या आहेत. आनंद म्हटला तरी सर्व पातळ्यांवरचा आनंद सारखाच असतो असे नाही. गाढव उकिरड्यावर लोळते त्याला त्यात आनंदच आहे. रासब उकिरडा लोळे तयासी तेची परिमळ सोहाळे असे समर्थांनी म्हटले आहे. असा आनंद कोणताही चांगला मनुष्य घेऊ इच्छित नाही. एखादा मनुष्य उकिरड्यावर गाढवाप्रमाणे लोळायला लागला आणि म्हणू लागला की मी अतिशय आनंदात आहे आणि मी परमानंद स्वरूप आहे, तर ते विपरीत होईल. या असल्या आनंदापेक्षा माणसाचा सात्विक पदार्थ खाण्यापासून मिळणारा आनंद अधिक चांगला आहे. त्यापेक्षा उत्तम शास्त्रीय पुस्तके वाचल्याने जो आनंद बुद्धिवानाला मिळतो तो अधिक वरच्या दर्जाचा आहे. असे देह पातळीवर, मनाच्या पातळीवर, बुद्धीच्या पातळीवर एकापेक्षा एक वरचे आनंद माणसे भोगू शकतात. या देह मन बुद्धीच्या पलीकडे बुद्धे परत असा परमात्मा आहे, तोच मी आहे. अशा बोधाने जीव त्याच्याशी समरस झाला तर त्या आनंदाला ब्रह्मानंद, आत्मानंद, स्वरूपानंद असे म्हणतात. म्हणून आनंद हे जरी परमात्म्याचे स्वरूप असले तरी तो आनंद म्हणजे पशुचा आनंद नव्हे. आत्मानंद हा जो शेवटच्या पायरीवरील आनंद आहे तोच परमात्म्याचा आनंद असून तेच परमात्म्याचे शुद्ध स्वरूप आहे. बाकीचे आनंद हे त्या मानाने अत्यंत गौण असे आनंद आहेत. जीवनाच्या अत्यंत उंच पातळीवर गेलेली मंडळी हा आत्मानंद भोगीत असतात, तेच धन्य होतात. तैत्तिरीय उपनिषदांमध्ये आनंदाच्या एकापेक्षा एक वरच्या पायऱ्या दिल्या आहेत. मानुषानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत कसे कसे श्रेष्ठतर आनंद आहेत याची कल्पना येण्यासाठी उपनिषदांचा हा उपक्रम आहे. यातही शेवटचा आनंद आत्मानंद हाच अभिप्रेत आहे असे म्हटले आहे. श्री गुलाबराव महाराजांनी काव्यसूत्र ग्रंथात आनंदाचे 2 प्रकार केले आहेत. आनंदो विविध स्वयंरूपो भोगरूपश्च. आपल्याला जीवनात मिळणारे सर्व आनंद मुळात स्वयंपूर्ण असले तरी आपण त्यांना बाहेरील पदार्थापासून, मानसिक विषयांपासून मिळाले तरी बाहेरील पदार्थांपासून मिळालेले आनंद समजतो. त्यामुळे आत्मानुभूती सत्पुरुषांना, ब्रह्मिष्ठांना मिळालेल्या स्वयंरूप आनंदापेक्षा विषयानंदाला वेगळे समजतो. म्हणजे यात द्वैताचा पडदा असतो आणि म्हणून तो आनंद विषयांच्या स्वाधीन होऊन जातो. त्यामुळे आपल्या मनाची धाव विषयांकडे वळलेली असते. अद्वैताचा साक्षात्कार झाला की स्थिती उलट होते आणि विषयोची ज्यांचा झाला नारायण असे होऊन जाते. याप्रमाणे जड अशा विषयानंदापासून काव्यानंदापर्यंत व काव्यानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत असा परमार्थाचा आनंदपथ आहे. आपण सर्वच जण अचेतनापासून चेतन सृष्टीपर्यंत सर्वच जीव या मार्गाचे पथिक आहोत. पण याची जाणीव मनुष्य जन्मातच होण्याची शक्यता आहे आणि एकदा का परमभाग्याने याची जाणीव झाली की तो जाणीवेचा क्षण सतत जोपासला गेला पाहिजे, तरच भोगरूप आनंदापासून दूर होऊन स्वयंरूप आनंदाच्या सागरात डुंबण्याचे भाग्य लाभते. आनंदाचे डोही आनंद तरंग असा संतांच्या आनंदाचा अनुभव घेण्याची आपली तयारी होते आणि हेच जीवनाचे सार सर्वस्व आहे.
प्रकरण 89 येथे समाप्त. प्रकरण 90. शबराचे शिवव्रत. शबर राजपुत्राबरोबर शिकारीला गेला. जंगलातून जाताना काटेकुटे अन दगडधोंडे यातून मार्ग काढावा लागला. शिवलिंगासारखा दिसणारा एक दगड शबराच्या हाती लागला. त्यालाच शिवलिंग मानून त्याची पूजा करावी असा विचार शबराच्या मनात आला. शबराने राजपुत्राला विचार सांगितला. राजपुत्राने ती गोष्ट असण्यावारी नेली. म्हणाला, शिवपूजा ही काही सोपी गोष्ट नसते. शिवपूजेचे साहित्य हे खडतर श्रम करून मिळवावे लागते. कोणते साहित्य हवे शिवपूजेला? शबराने विचारले. चिताभस्म. राजपुत्र म्हणाला, स्मशानात प्रेत जळून गेल्यानंतर प्रेताची जी राख असते तिने शिवाची पूजा करावयाची. शबराने शंकराची अशी पूजा करण्याचा नेम केला. रोज स्मशानात जाऊन तो चिताभस्म आणू लागला. त्याच्या या शिवव्रताला त्याच्या पत्नीचीही निष्ठायुक्त साथ मिळाली. ज्याने शिवपूजेचा हा सोपस्कार सांगितला त्या राजपुत्राला शबराने आपला गुरु मानले. घराच्या अंगणात छोटेसे देऊळ उभारून त्याने शिवलिंगाची पूजा थाटली. पूजा आटोपली की तो शबर आपल्या पत्नीला तीर्थप्रसाद घेण्यासाठी हाक मारायचा. ती यायची अन तीर्थप्रसाद घ्यायची. असे रोज घडत होते. एक दिवस शबराला चिताभस्म मिळालेच नाही. गावातली आणि गावाच्या आसपासची सारी स्मशाने त्याने धुंडाळली, परंतु त्या दिवशी एकही जळालेली चिता आढळली नाही. शबर उद्विग्न झाला. चिताभस्माने शिवाची पूजा केल्याखेरीज अन्न घ्यायचे नाही हे त्याचे व्रत. शबराची पत्नी म्हणाली, मी स्वतःला जाळून घेते म्हणजे चिताभस्म तयार होईल. या चिताभस्माने मग आपण शिवलिंगाची पूजा करा. पत्नीचे म्हणणे मान्य करण्यास सुरुवातीला शबराचे मन तयार होईना, परंतु शबरीने फारच आग्रह केला. पतीने अंगीकारलेल्या व्रताला साह्यभूत ठरणार नाही ती पत्नीच कसली? पतीचे व्रत हे तिचेही व्रत असले पाहिजे. आपल्या व्रताला जर माझी मदत होणार नसेल तर मी जिवंत राहून उपयोगच काय? शबरीने युक्तिवाद केला. शबर तयार झाला. आपल्या छोट्याशा घरातल्या एका खोलीत स्वतःला बंदिस्त करून घेऊन शबरीने खोलीला आग लावून दिली. धडाडून अग्नी पेटला. सारे घरच जळून भस्म झाले. शबरीच्या देहाची राख घेऊन शबराने शिवलिंगाची चिताभस्मयुक्त पूजा केली. तो पूजेत मग्न झाला. पूजेच्या तंद्रीत असतानाच पूजा आटोपल्यावर त्याने नित्याप्रमाणे तीर्थप्रसादासाठी पत्नीला हाक मारली. तिने स्वतःला जाळून घेतले आहे हे तो विसरलाच आणि आश्चर्य असे की पत्नीही हाकेला ओ देऊन धावत आली आणि तिने तीर्थप्रसाद घेतला. शबराला एकदम आठवले, हिने स्वतःला जाळून घेतले होते ना. हिच्याच देहाच्या चिताभस्माने तर आपण शिवाची पूजा केली. त्याने शबरीला विचारले, हे कसे झाले? ती म्हणाली, मला काहीच सांगता येत नाही. खोलीला आग लावून मी खोलीतील पलंगावर शांतपणे पहुडले. मला खूप थंडी वाजत होती, त्यामुळे मला अग्नी सुखावह वाटत होता. त्या सुखातच मला झोप लागून गेली. अगदी गाढ झोप जागी झाले तेव्हा आपली तीर्थप्रसादाची हाक ऐकायला आली. तशीच धावत आले. शबराने घराकडे पाहिले. घर जसेच्या तसे होते. असे हे शिवव्रताचे महात्म्य. प्रकरण 90 येथे समाप्त. साधुकथांतून व्यक्तिमत्व विकास. संपादन, संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्णमाधव गटाटे.